गणेश, महत्त्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला हा फार मोठा धक्का आहे आणि एकूण महायुतीच्या चेहऱ्याला देखील कुठेतरी आपण बघतोय की हा मोठा धक्का आहे. नक्कीच. खरं तर सरकार स्थापन झाल्यापासून खरं तर सरकारवर अजित पवार यांच्याच गटातले हे खरं तर 2 राजीनामे घेतलेले पाहायला मिळतात. एक म्हणजे धनंजय मुंडे यांच्यावर खरं तर हे सगळे आरोप झाले होते. त्यावेळेस धनंजय मुंडे यांचा देखील राजीनामा घेतला आला होता आणि आता हा सरकारमधला हा दुसरा राजीनामा म्हणावा लागणार आहे, कारण की ज्या पद्धतीने आरोप आहेत ते होताना पाहायला मिळत होते. आणि याच अगोदर माणिकराव कोकाटे ज्यावेळेस खरं तर शेतकऱ्यांसंदर्भामध्ये एक भीक मागतात अशा पद्धतीचे जेव्हा वक्तव्य केलं होतं त्यावेळेस देखील राजीनामा घेण्यात यावा ही प्रामुख्याने मागणी होती. तर दुसरीकडे अधिवेशन सुरू असताना शेतकऱ्यांचे मुद्दे सुरू असताना रमी खेळत असल्याचा व्हिडिओ देखील आहे तो समोर आलेला पाहायला मिळत होता. आणि ज्यावेळेस हा व्हिडिओ समोर आलेला होता आणि त्यावेळेस देखील यांचा राजीनामा घेण्यात यावा ही प्रामुख्याने मागणी आहे ती सगळं धरण्यात आली होती. त्यानंतर मात्र त्यांच्याकडून तात्पुरतं कृषी खातं आहे ते काढून घेण्यात आलं होतं आणि त्यानंतर दत्तात्रय भरणे यांना हे खरं तर कृषी खातं देण्यात आलं होतं आणि दत्तात्रय भरणेंची खाती आहे ती माणिकराव कोकाटे यांना देण्यात आली होती. गणेश, एकूणच वर्षभरातील कोकाटेंच्या कामगिरीवर मुख्यमंत्र्यांची पण काहीशी नाराजी होती. नक्कीच. ज्या पद्धतीने ही वक्तव्य केल्यानंतर साहजिकच आहे की मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या संदर्भामध्ये वारंवार समज देऊन देखील अशा पद्धतीची वर्तणूक आहे ती मंत्र्यांकडून होताना पाहायला मिळत होती. या अगोदर या सगळ्या संदर्भात मध्ये देखील आहे ती एक समजूत देखील आहे ती मुख्यमंत्र्यांनी देण्यात आली होती. तरी देखील अशा पद्धतीची वक्तव्य खरं तर या सगळ्या मंत्र्यांकडून होत होती. मात्र आता सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि या निवडणुकाच्या तोंडावर अशा पद्धतीने खरं तर माणिकराव कोकाटेंना हा मोठा धक्का म्हणावा लागणार आहे. याचाच फटका आता निवडणुकीच्या प्रचारामध्ये देखील होतोय का हे देखील पाहणं गरजेचं आहे, कारण की ज्या पद्धतीने हा राजीनामा झालेला आहे, जर राजीनामा घेतला नसता तर विरोधकांकडून पुन्हा एकदा ही टीकेची झोड आहे ती पाहायला मिळाली असती, कारण की कोर्टाने शिक्षा सुनावल्यानंतर देखील अशा पद्धतीचा जर राजीनामा घेतला नसता तर विरोधकांचा एक आयता मुद्दा देखील आहे तो मिळाला असता. मात्र त्याच अगोदरच खरं तर कोर्टाने या सगळ्या संदर्भातला निकाल दिल्यानंतर लगेच माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेतलेला पाहायला मिळतो आणि माणिकराव कोकाटेंकडची जी काही खाती आहेत ती देखील आहेत ती अजितदादांकडे देण्यात आली होती. याच अगोदर खरं तर सकाळीच अजित पवार देखील आहेत यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती आणि या भेटीमध्ये मुख्यमंत्र्यांनी देखील अजित पवारांना थेट अशा पद्धतीचे सांगण्यात आलं होतं की माणिकराव कोकाटे यांची खाती कोणाकडे द्यायची हे तुम्ही सांगा, अशा पद्धतीचं देखील एक वक्तव्य आहे ते मुख्यमंत्र्यांकडून गेल्याचं सूत्रांकडून माहिती मिळाली होती. त्यानंतर अजित पवारांनी कोणाचं नाव गणेश, राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात काय खलबतं सुरू आहेत? राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांच्या काय प्रतिक्रिया समोर येत आहेत का? गिरीश, अर्थातही कोणत्याही नेत्यांच्या आहेत त्या प्रतिक्रिया समोर आलेल्या नाहीयेत. मात्र सध्या सकाळच्याच पार्श्वभूमीत बघायचं झालं